आपल्या भारताचं दक्षिणेचं टोक इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे सध्या देशाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। या दक्षिणेच्या टोकाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतीच भेट दिली। या भेटीचं नक्की कारण काय होतं, काय आहे ग्रेट निकोबार प्रकल्प, भारत सरकारचा प्रकल्प जाणून घेऊया पुढारी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमधून। अंदमान निकोबार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग स्वच्छ सुंदर समुद्र। हिरवाईनं नटलेली धरती, इथलं राजकीय ऐतिहासिक महत्त्व। मात्र अंदमान निकोबार केंद्र सरकारच्या एका प्रकल्पामुळे चांगलाच चर्चेत आलाय। भारताच्या मुख्य भूमीपासून 1700 किलोमीटर दूर असलेला हा द्वीपसमूह मलक्का सामुद्रधुनी अर्थात स्ट्रेट ऑफ मलक्का या जागतिक व्यापार मार्गाच्या अगदी जवळ आहे। त्यामुळे या प्रदेशात व्यापार आणि संरक्षणाच्या बाबतीत चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर द्यायचं म्हणून भारत सरकारने एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ग्रेट निकोबार बेटाची निवड केली। आता हा प्रकल्प नेमका काय आहे, तर साधारण 80,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। पुढील 30 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे। या प्रकल्पाअंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर्स आणि पोर्ट सोबत विमानतळ आणि शहर वसवलं जाणार आहे। या प्रकल्पासाठी बेटावरची 14% जागा व्यापली जाईल। ही जागा इंडोनेशियाच्या सबांग पासून फक्त 145 किलोमीटरवर, तर थायलंडच्या फुकेत शहरापासून 509 किलोमीटरवर आहे। या बेटाचं क्षेत्रफळ आहे 921 चौरस किलोमीटर, म्हणजे साधारण मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या महापालिका मिळून होईल। That all these trees are going to be cut with total disregard for the people who live here, with total disregard for the damage this is going to do to India's ecology. It's amazing that 160 square kilometers of this forest are being chopped up so that one businessman, Mr. Adani, can fulfill his fantasy. They are doing this in a hidden manner, surreptitiously, and this needs to be told to the whole nation, especially young people, because this is your future. This is possibly one of the biggest scams and largest thefts of Indian property, of ecological property that has ever taken place. इस प्रोजेक्ट को समझना जरूरी है। ये ग्रेट निकोबार आइलैंड जो प्रोजेक्ट है, ये नीति आयोग ने 21 में इनिशिएट किया था। आई थिंक इफ आई रिमेंबर 72,000 ऑड करोड़ प्रोजेक्ट है। इसके अंतर्गत एक इंटरनेशनल कंटेनर इंटरनेशनल पोर्ट होगा विद कंटेनर ट्रांसशिपमेंट कैपेबिलिटी, एक ड्यूल यूज एयरफील्ड होगी, ग्रीनफील्ड डेवलपमेंट, एक टाउनशिप डेवलप होगी और एक गैस एंड सोलर प्लांट डेवलप होगा। लोकल डेवलपमेंट के लिए बहुत जरूरी है। तो जब से मेरे को याद है, पिछले 2 दशकों से हम ऑलमोस्ट बोल रहे हैं कि वहाँ पे बहुत स्ट्रैटेजिकली इम्पॉर्टेंट है कि हम अपना फुटप्रिंट मिलिटरीली एज अ स्ट्रैटेजिक प्लेस उसको बढ़ाएं। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताला जागतिक सागरी व्यापार साखळीत महत्त्वाचं स्थान मिळेल, तसंच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल। या प्रकल्पाचे मुख्य 4 स्तंभ आहेत। इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल गॅलाथिया बे इथे हे एक मोठं बंदर उभारलं जात आहे। यामुळे भारतीय मालवाहू जहाजांना सिंगापूर किंवा कोलंबो सारख्या परदेशी बंदरांवर अवलंबून राहावं लागणार नाही। ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे विमानतळ नागरी वाहतूक आणि लष्करी अशा दोन्ही कामांसाठी वापरलं जाणार आहे। ऊर्जा प्रकल्प, बेटावरील गरजा पूर्ण करण्यासाठी 450 मेगावॅट क्षमतेचा गॅस आणि सौर ऊर्जेवर आधारित हायब्रिड पॉवर प्लांट उभारला जाणार आहे। स्मार्ट सिटी टाउनशिप, पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येसाठी एक आधुनिक शहर आणि निवासी क्षेत्र विकसित केलं जाईल। देखिए, राहुल गांधी जी, मुझे समझ में नहीं आ रहा ये व्यक्ति है क्या। ये व्यक्ति जो है, कोई भी अच्छा काम जो मोदी जी करना चाहते हैं उसका विरोध करता है। और आज ग्रेट निकोबार प्रोजेक्ट जो है आने के बाद अंडमान निकोबार का इकोनॉमी, अंडमान निकोबार का बेरोजगारी सब समाप्त हो जाएगा। 3-3.5 लाख नौकरी जनरेट होगा उसमें। ऐसे प्रोजेक्ट का ये विरोध कर रहे हैं जिसका विरोध करने का कोई तत्व ही नहीं बनता। अंडमान में जो ग्रेट निकोबार द्वीपों में जो प्रोजेक्ट आ रहा है वो बहुत ही अंडमान के युवाओं के लिए बहुत ही बेहतर साबित होगा, क्योंकि बहुत लोगों को जो है रोजगार प्राप्त होगा और अंडमान की भी डेवलप होगी। हमारे स्ट्रैटेजिकली हमारा जो अंडमान निकोबार 4 कमांड है ये और भी स्ट्रांग हो जाएगी और इंडिया भी जो है उच्च स्थान पर पहुंचेगी। दुसरीकडे या मेगा प्रोजेक्टला स्थानिक आदिवासी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विरोध केलाय।
त्यांच्या मते या प्रकल्पाचा इथल्या पर्यावरणावर आणि शतकांपासून इथे राहणाऱ्या आदिवासी समुदायांवर परिणाम होईल. तसंच शॉम्पेन आदिवासींसाठी हा मोठा धोका असल्याचा दावा केला जातोय. आता हे ग्रेट निकोबार बेटावर कोण राहतं? तर ग्रेट निकोबार बेटावर शॉम्पेन आणि निकोबारी या 2 आदिवासी जमाती राहतात. 2011च्या जनगणनेनुसार शॉम्पेन जमातीची लोकसंख्या केवळ 250 ते 400 इतकी असून निकोबारी जमातीची संख्या 1094 आहे. याशिवाय भारताच्या मुख्य भूमीवरून साधारण 8000 जण इथे स्थायिक झालेले आहेत. त्यातले बहुतांश जण माजी सैनिकांचे वंशज आहेत. 1960 ते 70च्या दशकात भारत सरकारने बेटाची राखण करण्यासाठी 330 माजी सैनिकांची कुटुंब इथे बसवली होती. त्यांना उदरनिर्वाहासाठी शेतजमिनी देण्यात आल्या. इथे बहुतांश जण कॅम्पेल बे या गावाच्या परिसरात राहतात आणि तिथेच या बेटाचं मुख्यालय सुद्धा आहे. या प्रकल्पामुळे या मूळ आदिवासी लोकांचं जीवन आणि इथली जैवविविधता धोक्यात आल्याचा दावा तज्ज्ञ आणि राजकारणी करतायत. शॉम्पेन जमातीकडे आधुनिक औद्योगिक जगात राहण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनं नाहीत. लोकांशी संपर्कात आल्यावर फ्लू किंवा अन्य आजारांचा संसर्ग त्यांना होण्याचा धोका आहे. त्यामुळे शॉम्पेन जमातीचा समावेश अतिसुरक्षित आदिवासी गटांमध्ये केला जातो, कारण त्यांना बाहेरच्या जगापासून धोका निर्माण होऊ शकतो. शॉम्पेन लोक जंगलातून अन्न गोळा करून कंदमुळाचं पीक घेऊन उदरनिर्वाह करतात. ते मधमाशांचं पालन करतात आणि मासेमारीही करतात. थोडीफार शेती करतात. या लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क झाला तर त्यांचं जीवन धोक्यात येईल असा दावा केला जातोय. या बेटावरचा 80% भाग सदाहरित वनांनी व्यापलाय. इथल्या वनांमध्ये 1800 प्रकारचे पशुपक्षी आणि 800 प्रकारच्या वनस्पती आहेत, ज्यातल्या काही केवळ या बेटांवरच आढळतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांची संघटना युनेस्कोने 2013 साली या जंगलाला बायोस्फिअर रिझर्व्हचा दर्जा दिला. ग्रेट निकोबार बेटाच्या दक्षिण भागात गलाथिया नदीची खाडी आहे. या परिसरात अनेक शतकांपासून जायंट लेदर बँक टर्टल या जातीची समुद्री कासवं अंडी घालण्यासाठी येतात. भारतात या प्रजातीचं हे एकमेव आश्रयस्थान आहे. त्याचं अस्तित्व सुद्धा या प्रकल्पानं धोक्यात येणार आहे. याच कारणासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये जगभरातल्या 39 तज्ज्ञांनी भारत सरकारला पत्र लिहून हा प्रकल्प शॉम्पेन लोकांसाठी मृत्यूदंड आहे असं म्हटलं होतं. या प्रकल्पाच्या विरोधात आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मैदानात उतरले आहेत आणि त्यावरून राजकारणही रंगलेलं आहे. हा प्रकल्प भारताच्या व्यापार आणि संरक्षणाच्या दृष्टीने चीनच्या वाढत्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे देशाचा विकास आणि आदिवासींचं हित लक्षात घेऊन सरकारने प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा मुद्दाही गांभीर्यानं घ्यावा अशी अपेक्षा आहे. शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.